दवाखाना कमी भूत बंगाला जास्त वाटतं रे. हा हे काय वा, महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना काय. अरे हे गंजलय रे, गंजलय बाई, गंजल रे. हा भूत बंगला रे भाऊ. हा म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांच्या टॅक्सवर यांना पगार भेटतो, त्यातून गव्हर्नमेंट एवढ्या भारी भारी सुविधा येतं आणि त्यातून हे असले अधिकारी गेंड्याच्या कातडीचे गव्हर्नमेंटचा पगार फुकाट घेतात. आपला मुन्ना गेला काल, त्याला आपण विधीपूर्वक दफन केला आपल्या बैलगाडा घाटापाशी आणि तिथं आपण एक झाड पण लावले आणि तिथं आपण आपलं एक प्रोजेक्ट आहे, आपण ते करणार आहे. आपलं ते झाडं लावायचं प्लॅन आहे, पण नुसती झाडं नाही लावणार, त्या झाडांना कायम सोय पण करायची. पाणी जीव लावला नाही एखाद्या राव, असा अवघड होतो. वाईट राव, 9-10 दिवस लंपीमध्ये, ते पण आतून सूज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बराबर दुसरा दिवस आहे. आपला मुन्ना गेला काल, त्याला आपण विधीपूर्वक दफन केला आपल्या बैलगाडा घाटापाशी आणि तिथं आपण एक झाड पण लावले आणि तिथं आपण आपलं एक प्रोजेक्ट आहे, आपण ते करणार आहे. आपलं ते झाडं लावायचं प्लॅन आहे, पण नुसती झाडं नाही लावणार, त्या झाडांना कायम सोय पण करायची. पाणी पाहिजे, म्हणजे पूर्ण आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्याला थोड्या दिवसांत तुम्हाला दिसन. फक्त दोघं जण आहे, एक जण नाही राव, अख्खा गोटा खाली वाटतं असा. सगळे मोकळं वाटतं असं. लय जीव लावला नाही एखाद्या राव, असा अवघड होतो. ही जागा आपल्या म्हणूनच होती शेवटच्या 9-10 दिवस इथं, आणि इथं बांधलो त्याला. नाही तशी त्याची जागा तिकडं कोपऱ्यातच होती. आपलं खुन्नस ते बांधलं ना तिथं. आता बघतो तर याची काळजी घ्यायची. वाईट राव, 9-10 दिवस लंपीमध्ये, ते पण आतून सूज, फार ब्लड बीड बाहेर फेकत होते. एवढ्या यातना सण झालं त्याला केलं त्यांनी. वाईट राव, जेवढं आम्हाला करता शक्य होतं तेवढं आपण केलं. इथून पुढं आम्ही का आता एकदम प्रॉपर काळजी घेणार आहे. वॅक्सिनेशन प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. आता अजिबात हलगर्जीपणा काहीच नाही करणार. तिथं आपण डेटॉलची बाटली आणलेली आहे, पाणी पण ठेवलेलं आहे पोरांना. जो कोणी येईन त्यांनी हातपाय धुवून जायचं आणि जाताना पण हातपाय धुवून जायचं. आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणा त्रास नको, आणि पूर्ण काळजी घेणार आहे आता इथून पुढं. यांना आहे ना, सकाळी आलो होतो मी 6 वाजता आलो, कडबा टाकून गेलो. कारण रात्री माझ्या लक्षातच नाही ते आणायचं राव, मका आणायची. अरे देशने मका पाडलीत, पण इच्छाच नव्हती काय करायची काल. मग म्हणलं उद्या संध्याकाळी आणता येईल, संध्याकाळी पण नाही आणलं, लक्षात नाही राहिलं. मग सकाळी कडबा टाकून दिला आणला दोघांना. आणि ते मिस्त्री आले, ते आपल्याला मटेरियल आणायचे, क्रशर आणि विटा. अजून आपल्याला नाही म्हणलं इथून अख्खी दावण बनवून घ्यायची उडी, म्हणजे दावण फोडायची आपण आणि तिथून यांना बिताड बांधायचं. असं 2-2.5 फुटाचं ना मागून बिताड बांधायचं असं येल. आणि इथं अख्खा थोडा जरा आहे ना, या साईडला उतार बनवायचा आहे आणि तिथं कोबा करायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथं वासरं गुढीत होत आहे ना आपली. अजून थोडीफार काम आहे, ती पण करू. आणि नंतर हे वाळल्यानंतर यांना इकडं बांधायची आणि हे करायची, मग इथून एवढी बांधायची दावण. आज करावं लागेल का. आपल्या गावात आंबोनी म्हणलं शिल्लक आहे, कुट्टी पण आहे मग गाडव्याची आणि हा कडबा पण आहे. आता आम्ही हा कडबा चालू करणार आहे कुट्टी संपल्यावर. हे कडबा आहे ना गुढीला चारायचं फक्त, आणि तो कडबा टाकून नसला चारायचा होता. हा गोठा रिकामा वाटतं असा. गोठ्यात आल्यावर आम्हाला सवय होती कायम.
डायरेक्ट 10:44 आल्यात. आपण चाललोय गावात. आमचा सरकारी दवाखाना तिथं जनावरांचा. तिथं काय आहे जरा त्यांची संग जरा चर्चा करायची आपल्याला. आम्ही एवढं गव्हर्नमेंट एवढं खर्च करतं, गव्हर्नमेंटच्या एवढ्या सुविधा आहे, सगळं असून सुद्धा तुकाराम महाराजांच्या गावात जनावरांचा दवाखाना नाही. आणि तिथं प्लेसमेंट आहे त्यांची, कोणाकडे तरी चार्ज आहे, पण तिथं डॉक्टर नाही. का पगार काय घरी बसून घेत होता काय? गावला तर त्याला विचारू आपण जरा, कारण आम्ही आतापर्यंत जेवढ्या वेळ गेलो ना तेवढ्या वेळ तर दवाखाना बंदच आहे. आत्ता वासरूम आलं त्यानंतर मला फोन करतात काय वॅक्सिनेशन द्यायची का, आजारी का काय. याला आत्ता आठवलं मी. सरकारी दवाखाना आहे आपला जनावरांचा. काय हालत आहे इथं. दवाखाना कमी भूत बंगाला जास्त वाटतं रे. हा हे काय वा. महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना कधी आहे घ्या. 8 ते 1 ची दुपार आहे आणि 3 ते 5 ला एकदा आहे. ऑक्टोबर ते जानेवारी, फेब्रुवारी ते सप्टेंबर 7 ते 12, 4 ते 6. शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत दवाखाना चालू राहील. रविवारी शासकीय सुट्टी. ओके. त्या सुट्ट्या जास्त खाते तुम्ही. सुट्ट्या खाऊनच पगार भेटतो ना. मग आता गोट्या खेळता का इथं? आता कायचा पगार आहे? पगार चालूच आहे. दवाखाना बंद आहे ना. आता कोणता आहे? जुलै आहे ना. फेब्रुवारी ते सप्टेंबर 7 ते 12. हा सकाळी 7 ते 12 अजून दवाखाना मोकळा आहे. दुपारी 4 ते 6. बरं ठीक आहे. 12 ते 4 पर्यंत परत सुट्टी आहे. चांगली चंगळ आहे. हा सरकारी दवाखाना. वा 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 वा. इथं औषधं पडल्या थोडीफार. जम करून दाखवतो. इथं पडले. अरे किती दिवस दूर खात पडला असा. आणि म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांच्या टॅक्सवर यांना पगार भेटतो. त्यातून गव्हर्नमेंट एवढ्या भारी भारी सुविधा येतं. आणि त्यातून हे असले अधिकारी गेंड्याच्या कातडीचे गव्हर्नमेंटचा पगार फुकाट घेतात आणि सुविधा देत नाही. हे काय अरे हे गंजलं रे. गंजलं आहे बाई, गंजलं रे. हा भूत बांगला रे भाऊ. हा हे काय हे काय अरे भूत बांगला रे भाई. हा वारे दवाखाना. वा वा वा. ही हालत आहे सरकारी दवाखान्याची. आता इथं गाड्या जाता येत नाही. दाखवतो. अरे दरवाजात तुटलाय रे इथं. एखादा साप असायचं याच्यात तर हवा. या सरकारी दवाखाना. वा वरून तिची तो गुट्टी आणली आता आणि मागलाय ना वासरांच्या साबीप करून त्यांना पाणी दाखवून परत हे मका टाकून दिली. आता काय टेन्शन नाही. साधारण 1 वाजलाय. मी जरा लेट आलो. नेमकं 12 वाजता येणार होतं पण वर थांबलो त्यासाठी. 2000 years later. हो आता जवळपास ना 6:30 वाजल्यात. जस्ट मी आता गोट्यावर आलो. एक यांना खायला टाकलं मी. आत्ता गोडीला टाकलं. खुनसला टाकायचं अजून फक्त.